सर्वाधिक मदत असल्याचं राम कुलकर्णी देखील म्हणाले, त्यावरती तुमचं मत काय? तुम्ही समाधानी आहात का? या मुद्द्यावरती आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला कुठलंही राजकारण करायचं नाहीये. हा. कारण संबंध देशाला माहितीये, माननीय पवार साहेबांनी देशामध्ये हम्म. आणि विरोधकावर टीकास्त्र सोडायचं नाही. पण माननीय शेतकरी नेते त्यांनी जे विषय मांडले ते अत्यंत वास्तववादी आहेत. हो. कारण आज मराठवाड्यामध्ये जमीन खरडून गेलेली आहे. आमच्या धाराशिवमध्ये परंडा भागामध्ये अख्खी गावच्या गाव मी नावं सांगू शकते, वडनेर, नालगाव, देवगड, कुठलाही गाळ माती तुम्हाला दिसणार नाही. खडक झालंय की काय, वाळवंट आहे की काय, अशी परिस्थिती आहे. आणि त्याबरोबरच माझा जो मजूर वर्ग आहे, ज्यांना शेती नाहीये, ज्यांच्याकडे गुंठाभरी शेती नाहीये, त्या सुद्धा लोकांचा आपल्याला विचार करावा लागेल. कारण आपण बघतोय की शेतकऱ्यांशी निगडीत जो कोरडवाहू आहे त्याला 18,500, जो ज्याची बागायतदार शेती आहे त्याला आपण 41,000 50,000च्या अप्रॉक्सिमेटली असं आपण त्यांना देतो, हे करतो. परंतु ज्यांना शेतीच नाही त्यांना, त्या मजूर वर्गाला त्यांचं घर वाहून गेलेलं आहे, त्यांची वस्तू, अन्न, वस्त्र, निवारा आज नाहीये. हे तुमच्या माध्यमातून संपूर्ण देशाला कळलेलं आहे. अशा वेळेस तुम्ही त्यांच्यासाठी काय मदत करताय? दुसरी बाब, आता कोणीतरी म्हणलं की आम्ही कोंबडीला 100 रुपये देतोय. मला माझ्या बंधूंना सांगायचंय की तुम्ही कोंबडीचं 100 रुपये व्हॅल्युएशन कुठल्या गोष्टीवर केलं? आज जर तुम्ही बाजारामध्ये अंड्यांचा भाव पाहिला तर ते 70 रुपये डझन आहेत. ते झाले सरकारी, आणि गावरान घ्यायला गेला तर 135 140 रुपये डझन आहेत. याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. आज एखाद्या शेतकऱ्याची दुभती गाय, एखादी म्हैस वाहून गेली, ची किंमत 80 ते 90 हजाराच्या घरामध्ये आहे आणि तुम्ही देताय 32 ते 34,000. हा तर उघड अन्याय आहे हो. म्हणजे शेतकरी मेला आणि अजून त्याच्यावर चालूवरचं लोणी खायचा प्रकार. मला असं वाटतं की सरकारने यामध्ये आम्हाला परत राजकारण कुठलंही करायचं नाहीये. आम्ही कधी केलेलं नाही अशा संवेदनशील विषयामध्ये राजकारण. परंतु या बाबी लक्षात घेऊन त्या शेतकऱ्याचा, तो अल्पभूधारक आहे, त्याच्याकडे जनावर आहे, दुभती जनावर आहे, त्याची दुभती जनावर गेलेत. काही लोक जे अर्धा एकर आहे आणि ज्यांच्याकडे 4 शेळी एखादं बोकड आहे त्यांचं सुद्धा वाहून गेलेले आहेत. तर त्यांना तुम्ही काय मदत करताय? आज मार्केटमध्ये तुम्ही गेला तर एखाद्या बोकडाला 40 50 60 हजार रुपये भाव असतो आणि तुम्ही त्याला जर 20,000 आणि 18,000 देणार असाल, हा अन्याय आहे. बरं, शेतकऱ्यांवरती होत असलेला हा अन्याय